दरवर्षी जानेवारीत कॉटन ग्रीन ते पायी पालखी दिंडी सोहळा जो आहे ते वडाळा मिनी प्रति पंढरपूरपर्यंत आयोजित केला जातो। मी सध्या तर पाहिलं मी कॉटन ग्रीन राम मंदिराकडे उभा आहे। राम मंदिराकडून जे आहे ते पालखी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ही दिंडी थेट पायी वडाळा पंढरपूर प्रति पंढरपूरपर्यंत पायी जाणार। त्या ठिकाणी रिंगण सोहळा देखील करण्यात येणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं एकंदरीत पंढरपूरला आल्यागत जे आहे ते भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय या ठिकाणी या दिंडीमध्ये जे सहभागी झालेले पाहायला मिळते। जणू की आपण पंढरपूरला आलं असं जे आहे ते भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं की या ठिकाणी भजनी मंडळ जे आहे ते भजन करताना दिसत आहे। एकंदरीत भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कॉटन ग्रीन परिसरामध्ये झालं पाहायला मिळते। आपला पालखी जी आहे ती सध्या रथामध्ये जी आहे ती बसलेली आहे आणि हे रथ ते थेट जे आहे ते वडाळ्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत हे रथ जाणार आहे आणि पूर्ण जो प्रसंग पाहिला पूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं पाहायला मिळते। अनेक जे महिला आहेत वारकरी महिला आहेत त्या आपल्या डोक्यावर जे आहे ते तुळशीचे वृंदावन घेतलेले आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी या सोहळ्यामध्ये जे आहे ते सहभागी झालेले पाहायला मिळते। खासदार अरविंद सावंत देखील व आमदार अजय चौधरी देखील या पालखी सोहळ्यात काही वेळापूर्वी सहभागी झालेले आपल्याला पाहिजे। खासदार अरविंद सावंत देखील आपल्याला पाहू शकता या पालखी सोहळ्यामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहे। आपण अरविंद बघू शकता की आमदार अजय चौधरी देखील या पालखी सोहळ्यात आहेत। आपल्यासोबत अरविंद सावंत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की एकंदरीत काय सांगाल की पालखी सोहळ्यात सहभागी झालात आणि दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी अशा प्रकारे लोक होत असतात वारकरी, काय सांगाल एकंदरीत पंढरपूरचं वातावरण झालं पाहिलं? पहिल्यांदा महत्त्वाचं असं आहे की ही जी वारकरी प्रबोधन समिती हा कार्यक्रम करते 24 वर्ष, पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे आणि महत्त्वाचं असं आहे की वारकरी संप्रदायातला वारकरीसुद्धा प्रबोधन करतो आणि सध्या महाराष्ट्राला प्रबोधनाची, देशाला प्रबोधनाची गरज आहे। कारण अपूची गोळी दिली जाते, त्यामुळे त्या अपूच्या गोळीतनं सावध राहिलं पाहिजे की ती जी मानवता, म्हणजे मी मगाशी म्हणालो असं संत ज्ञानेश्वरांना त्रास देणारी माणसं कोण होती हे ओळखलं पाहिजे। तसंच संत तुकाराम महाराजांची ग्रंथ इंद्रायणीत बुडवणारे कोण होते हे ओळखलं का आपल्याला कळेल की आपला मार्ग कुठला आहे। मला की मुंबईकर जे आहे ते त्यांना या पालखीमध्ये अनुभवायला मिळत नाही पंढरपूरला, परंतु मुंबईकरांना या पालखीमध्ये आता सहभागी होते। खूप म्हणजे मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आणि या समितीचं ते हबप रामकृष्ण शास्त्री महाराज यांनी हा सोहळा स्थापन केला आणि आता हा म्हणता बाहेरून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून सुद्धा या सोहळ्यामध्ये वारकरी सहभागी होत आहेत। पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सव असा काही होईल की उभ्या महाराष्ट्राला नवीन प्रबोधन होईल। एकदा पाहिलं की यंदा 24 वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी ते 25 वर्ष रौप्य वर्ष आहे, ते मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते होणार आहे। त्याचं पाहिलं की या ठिकाणी जे आता पाहिलं मुंबईकरांना हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी ही जी पालखी जी आहे ती दरवर्षी या ठिकाणी निघत असते। अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।